केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांचा टाइमपास इतका गाजला की टाइमपास 2 पुन्हा सेटवर यावा अशी उत्सुकता सगळ्यांनाच लागली आणि आता अखेर याचाही सिक्वल बनतोय। सांगायचं एवढंच की चित्रपट जास्त गाजला की लोकांची उत्सुकताही वाढते आणि डायरेक्टर त्या चित्रपटाचा सिक्वल घेऊन येण्याचा विचार करतात। मागील चित्रपटांचा आढावा घेतला तर झपाटलेला या चित्रपटाचाही सिक्वल आपल्याला पाहायला मिळाला। महेश कोठारे यांनी झपाटलेलाचा दुसरा भाग 3D मध्ये आणला, ज्यात सोनाली कुलकर्णी आणि आदिनाथ कोठारे अशा कलाकारांनी चांगलाच परफॉर्मन्स देऊन युथ वर्गाला खुश केलं। आणि आता झपाटलेला या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे महेश कोठारे यांनी या चित्रपटाचा तिसरा भागही घेऊन येण्याचा विचार केलाय। मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेला गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा या चित्रपटाचाही दुसरा भाग पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा या नावाने तयार झाला। महेश कोठारे दिग्दर्शित पछाडलेला या चित्रपटाचाही सिक्वल आता लवकरच पाहायला मिळणार आहे। श्रेयस तळपदे, भरत जाधव, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हॉरर कॉमेडी सिनेमा इतका गाजला की त्याचाही पुन्हा एकदा सिक्वल तो बनत आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग देखील लवकरच सुरू होणार आहे। आणि आता मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचाही सिक्वल लवकरच पाहायला मिळणार आहे। स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेची रोमॅन्टिक जोडी पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांसाठी हजर आहे, ते येत्या दिवाळीला आणि या चित्रपटाची शूटिंगही अगदी जोरदार सुरू झाली आहे। इतकंच नाही तर खुश खबर म्हणजे अगं बाई अरेच्चा या चित्रपटाचाही सिक्वल आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। डायरेक्टर केदार शिंदे या चित्रपटाचा सिक्वल घेऊन येत आहेत। या चित्रपटात सिनियर सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। मराठी चित्रपटांचे असे एका पाठोपाठ एक सिक्वल्स जणू हिंदी चित्रपट सृष्टीतील सिक्वल्सचा धडा गिरवीत असल्याचं दिसतंय। असो, पण मराठी प्रेक्षकांनाही असे सिक्वल्स आवडतायत यात शंका नाही। फ्रेंड्स, तुम्हाला अशा सिक्वल्स बद्दल काय वाटतंय? असे सिक्वल्स तुम्ही एन्जॉय तर करताय ना? या व्हिडिओ खाली कमेंट्स जरूर करा। नमस्कार, मी महेश कोठारे आणि तुम्ही पाहतात राष्ट्रीय मराठी।